अलिबाग प्रीमियर लीग सीजन 4 च्या या कसोटी साठी आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे या स्पर्धेचे या लीगचे सर्व ज्यांनी ही संकल्पना आणि ही टूर्नामेंट सुरू केली, ज्यांच्या मेहनतीतून आणि ज्यांच्या परिश्रमातून गावातली सर्व मंडळी एकत्र आली आणि या ठिकाणी ही टूर्नामेंट इकडे आयोजित केली, असे आमचे मित्र सन्मान्य दिलीप बोईरजी छोटमशेठ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खेळाडू मित्र आणि उपस्थित प्रेक्षकगण। आज खरं तर छोटमशेठना आणि झिराड ग्रामस्थांना नेमकी शुभेच्छा, शाबाशी आणि त्यांची प्रशंसा कशासाठी करायची, ही टूर्नामेंट आयोजित केल्याबद्दल की एवढा भव्य दिव्य मैदान इकडे निर्माण केल्याबद्दल। एकापेक्षा एक चांगली कार्य या झिराड गावातील आमचे ग्रामस्थ आणि त्यांचे नेते श्री छोटमशेठ हे इकडे प्रत्येक वर्षी आयोजित करतात। अगदी मांडव्यापासून ते रेवदंड्यापर्यंत, अलिबागच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रत्येक गावाचा विचार केला तर जी अभूतपूर्व अशी प्रगती आणि डेव्हलपमेंट झिराड गावात दिसते ती कदाचितच दुसऱ्या कुठच्या गावात दिसते। आज छोटमशेठ नेहमीच विधान भवनात माझ्याकडे येत असतात, माझ्याकडे मुंबईला येऊन भेटतात आणि आजपर्यंत त्यांनी इतक्या वर्षाच्या आमच्या सहवासात माझ्याकडे जे जे मागितलं असेल ते या गावासाठीच मागितलं, याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक त्यांनी आजपर्यंत एक गोष्ट माझ्याकडे मागितली नाही। त्यामुळे माझ्या मनात नेहमीच विचार यायचा, आमचे छोटमशेठ आमच्या एवढ्या जवळचे असूनही कधीही त्यांनी स्वतःचा विचार पुढे न ठेवता या गावाचाच विचार पुढे ठेवला। कोणी विचार करू शकत नव्हतं झिराड सारख्या खेडेगावात वानखेडे स्टेडियमची तुलना होईल असं मैदान, असं ग्राउंड त्यांनी इकडे निर्माण केलं। ग्राउंड तर निर्माण होतात अनेक ठिकाणी, पण त्याच्याबरोबर डे नाईट क्रिकेट खेळण्याची पण व्यवस्था त्यांनी इकडे आपल्याला करून दिली। या ठिकाणी अत्यंत दर्जेदार आणि अत्यंत सुंदर असं हे क्रीडांगण त्यांनी निर्माण करून झिराड गावाला एक नवीन ओळख दिलेली आहे। आणि म्हणूनच अशा या झिराड गावात माझा संपर्क, माझा संबंध आणि माझा इकडे राहणं हे मला सौभाग्याचे वाटते। आणि मला खात्री आहे छोटमशेठच्या या नेतृत्वात अशीच प्रगती हे गाव करत राहील। आपण इकडे काही विकास कामांचा उल्लेख केला, जसं हा पाठचा रस्ता काँक्रिटीकरण असेल किंवा मग या ठिकाणी शेड बांधण्याचं काम असेल किंवा गावातले इतर छोटे रस्त्यांची कामं असतील। मी आपल्याला आश्वासित करतो, ग्रामस्थांनी आणि तुम्ही केलेली मागणी, प्रत्येक मागणी आम्ही पूर्ण करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणारच। आणि झिराड गावाला ही जी ओळख तुम्ही दिली आहे ती ओळख अधिक उंच करण्याचं काम हे तुम्ही आणि आम्ही मिळून करू। आज आपल्या देशात क्रिकेट हा एक धर्मच समजला जातो। लोक जसं आपल्या धर्मावर प्रेम करतात तसंच क्रिकेटवर प्रेम करतात।
आज क्रिकेट प्रेमी नागरिक या देशात कानाकोपऱ्यात भरलेले आहेत, परंतु असं सुसज्ज मैदान वापरायला फार कमी लोकांच्या भाग्यात आहे। आणि ही फॅसिलिटी इकडे निर्माण करून तुम्ही या गावातल्या तरुणांना, महिलांना असो किंवा आमच्या पुरुष मित्रांना असो एक चांगली संधी दिलेली आहे। आणि मला खात्री आहे अशा या तुम्ही दिलेल्या संधीतून या ठिकाणी आपण नॅशनल प्लेयर्स पण तयार करू। आणि त्यामुळे या सगळ्या कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमच्यासारखाच अलिबागकर असल्यामुळे, या मातीशी माझा संपर्क आणि संबंध असल्यामुळे मला तुम्ही केलेल्या कार्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतो असं मी आवर्जून सांगतो। आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आश्वासित करतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल, माझी साथ लागेल, त्या वेळेला मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा असेन, एवढीच आज आपल्याला ग्वाही देतो। आणि परत एकदा आजच्या या उपलब्धीच्या आणि या सुंदर सामन्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। असेच टुर्नामेंट तुम्ही वर्षानुवर्ष घेत राहा आणि अलिबाग आणि झिराडला अशीच नवीन संधी देत राहा अशी मनोकामना व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।